नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आहे गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या। यासाठी मी ते अर्धी वाटी दूध घेतलं आहे, त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली आहे, इलायची पूड घातलेली आहे आणि साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी तूप घालायचं आहे। साखर पूर्णपणे विरघळली आहे। यानंतर दूध थोडा वेळ थंड करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आणखी थोडं पीठ घालूया। यामध्ये 1 चमचा रवा घालायचा आहे आणि हाताने व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। शंकरपाळ्याचं पीठ मळून झालेलं आहे। यामध्ये आपण मैदा घातलेला नाहीये, डालडा घातलेला नाहीये। पीठ मळल्यानंतर अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर पिठाचा गोळा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। कटरच्या साहाय्याने आपणाला शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत। राहिलेल्या पिठाच्या याचप्रमाणे शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत। तेल गरम करायला ठेवलं आहे। सुरुवातीला एक शंकरपाळी घालून आपणाला तळून बघायची आहे। व्यवस्थित तळली गेली आहे। याचप्रमाणे आपणाला राहिलेल्या शंकरपाळ्या तेलात तळून घ्यायच्या आहेत। शंकरपाळ्या तळत असताना जास्त गरम तेलामध्ये तळायच्या नाहीयेत। येथे आपण डालड्याऐवजी तूप आणि मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे लहान मुलांना देण्यासाठी ह्या शंकरपाळ्या एकदम परफेक्ट आहेत। सर्व शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।